दरम्यान शहांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतून जोरदार टीका करण्यात आलेली आहे. पाहूयात. अमित शहांना स्वप्नदोष झालेला आहे. याला स्वप्नदोष म्हणतात. 2024ला ते सरकार आणू शकले नाहीत पूर्णपणे. संपूर्ण भाजपला स्वप्नदोषाचा विकार जडलेला आहे. आणि अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. नवी मुंबईत काल महाराष्ट्रात गल्ली फिरत होते. हे त्यांना शोभत नाही. त्यांनी राष्ट्राचा विचार करावा. विरोधक तर संपवायचं त्यांचं कट कारस्थान चाललेलं असतं, पण त्याच्यापेक्षा आजपर्यंत हे बीजेपी 2.0, मी ओरिजिनल बीजेपी बद्दल बोलत नाहीये. ओरिजिनल बीजेपी हा एक सुसंस्कृत पक्ष होता. हे बीजेपी 2.0 जे आहेत ते मित्र पक्षांना आधी संपवतात असा साधारण एक समज आणि अनुभव हा अनेक पक्षांचा आहे. तुमच्याबरोबर तुमचे इतर मित्र पक्ष असतील, ज्याच्यात शिंदे साहेब आहेत, त्याच्यात अजितदादा आहेत, यांना तुम्ही काय संदेश देताय की तुमचा आता वापर आम्ही लोकसभेला केला, विधानसभेला तुमचा आम्ही वापर करू आणि 29ला आम्ही स्वबळावर जाऊ. आता एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांमध्ये जर कुठेतरी एक स्वाभिमान असेल तर हा अमित शहा साहेबांनी दिलेला संदेश, याचा अभ्यास ते स्वतः तिथे करतील आणि ते सुद्धा जर स्वाभिमानी असतील तर योग्य असा निर्णय तिथे घेतील. पण राहिला प्रश्न स्वाभिमानी सामान्य लोकांचा, ते नक्कीच महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महायुतीला हद्द पार करून महाविकास आघाडीला या राज्यामध्ये सरकार आणून देतील असं मला वाटतं. एक बाळाला टाकला की दुसरा बाळ आहेच मांडीवरती. म्हणजे त्यांना मजबूत हाताने 40 खासदार देणारा की YSR रेड्डी, जगनमोहन रेड्डी, याला कधी त्यांनी मांडीवरून बाजूला ठेवलं कळलंच नाही. तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पण नाही, मला अजितदादांना बाजूला करतील असं ते स्वतः म्हणतायत ना, मी कुठे म्हणतोय. ते म्हणतायत की 2029ला फक्त कमळच असेल, बाकीचे कुठे जातील हा विचार त्यांनी करावा.